हाय सर्वांना. तर माझ्या एजी मेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आहे हैदराबादला, तेलंगणा सिटीमध्ये. तर हा पूर्ण तुम्ही बाहेरचा परिसर बघू शकता की मी आज हैदराबादमध्ये माझ्या भावाच्या घरी आलेलो आहे. आणि आजचा आपला व्हिडिओ खूप चांगला होणार आहे, कारण की मी आज एक टुरिझम प्लेसवरती जाणार आहे. ते टुरिझम प्लेस आहे चार मिनार. हैदराबादचं फेमस असं चार मिनार जो टुरिझमचा प्लेस आहे, मी आज तिकडे जाणार आहे आणि तुम्हाला आज चार मिनार पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. तर आता मी इथून ओला बुक केली. आपला आता ओला काहीच मिनटामध्ये येणार आहे. तर आता आमची जी ओला बुक केली होती ती ओला आता आमची आलेली आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तिकडे मला मोठा भाऊ आहे, इथे आमचे किट्टू आहे, आमची मोठी बहिणी आहे, माझी वाईफ माधुरी आहे, आमचा शेठ बंडू शेठ सगळे आहेत. तर आता आमची ओला आली आहे खाली. तर आता आम्ही चाललो आहे खाली. तर ही समोर आहे जी आम्ही ओला बुक केली होती, i10 ओला आहे. तर आम्ही आता ओलामध्ये बसलो आहोत. पण विषय असा झाला की ओलाचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आज आहे मोहरम, आणि मोहरम असल्यामुळे चार मिनारचा जो परिसर आहे तो पूर्ण भरलेला असेल, पूर्ण तिथे खूप रश असेल आणि चार मिनारला प्रॉपर आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. तर त्याच्यामुळे आपण थोडा प्लॅन चेंज केलेला आहे. तर आता आपण एक बोटॅनिकल गार्डन आहे हैदराबादमध्ये, जे खूप फेमस आहे, आणि एक लुल्लू मॉल आहे त्या मॉलला, आणि एक शिल्पारमण करून एक टुरिझम प्लेस आहे. तर अशा आता आपण 3 ठिकाणात आपण फिरणार आहोत. हे तिन्ही ठिकाणी तुम्हाला आता एक्सप्लोअर करणार आहेत. तर आता आम्ही सर्वप्रथम आपण बोटॅनिकल गार्डनमध्ये जाणार आहोत. तिथे आपल्याला काय बघायला मिळतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आम्ही उतरलो आहोत ओलामधून, आणि आता मी जे बॉटॅनिकल गार्डन आहे तुम्हाला सांगितलं होतं की मी तिथे जाणार आहे. हे माझ्या मागं त्याचं एंट्री आहे, खूपचं आहे बॉटॅनिकल गार्डन असं लिहिलेलं आहे इथे मागे. एंट्री फीससुद्धा आहे. ते माझा भाऊ तिकीट त्याने जर काढलेलं आहे. त्याला विचारू आपण की तिकीटचे प्राइस किती तिकीट आहे पर पर्सन. तर पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे इथे. आता आम्ही 4 तिकीट काढलेले आहेत. आता आम्ही आता एंट्री करणार आहोत. तर आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेलं आहे आणि इथे मोराचा आवाज येतोय. तर बघू आज आपल्या इथे मोर बघायला मिळतो का, मी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी पहिल्यांदा लाईव्ह मोर बघणार आहे, ते पण हैदराबादच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये. तर आवाज तर खूप जोरजोरामध्ये येत आहेत. हा असा इथला परिसर आहे पूर्ण गार्डनचा. ही अशी काही झाडांची माहिती आहे. असं प्रत्येक झाडावरती इथे असं त्याची माहिती लिहिली आहे, बघू शकता. अशी इथे प्रत्येक झाडावरती प्रत्येक झाडाची माहिती आहे की हे झाड काय आहे, कसलं झाड आहे, त्याचं नाव काय आहे, असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर तुम्ही लाजाळूचं झाड बघितलं असेल की लाजाळू झाड म्हणजे त्याला हात लावल्यानंतर ते ऑटोमॅटिक बंद होतं. हे बघा, हे बघा, असं झाड असं आहे, त्याला टच केलं बघा हे बंद झालं. आता हे बघा, आम्ही याला टच करतो, ही झाडं अशी ऑटोमॅटिकली बंद होतात. तर मराठीमध्ये याला काय असं लाजाळूचं झाड असं काय म्हटलं जातं. ते वेगवेगळे इथे झाडं आहेत. तर जो आपला गवती चहा असतो तो पण इथे आहे बघा. त्याची इथे पूर्ण लिहिलेली आहे माहिती. दगडावरती असं त्याचं नाव कोरलेलं आहे, कॅक्टस गार्डन. तर हे पूर्ण जो भाग आहे पूर्ण कॅक्टस आहे. वेगवेगळ्या प्रजातीच्या इथे कॅक्टस आहेत. हे बघा, वेगवेगळ्या प्रजातीचे इथे कॅक्टस बघायला मिळत आहेत. सुरुवात मी तुम्हाला इथून दाखवतोय. हे बघा, त्यांची माहिती इथे लिहिलेली आहे पूर्ण. हे बघा, हे पूर्ण वेगवेगळ्या प्रजातीचे कॅक्टस इथे आहेत. असं त्यांना पूर्ण कव्हरअप करून ठेवलेलं आहे, बघू शकता. त्यांच्यासाठी एक वेगळा शेड आहे इथे. हे बघा,
त्यांना असे भरपूर असे काटे असतात. बघू शकतो की असे पूर्ण यांना काटे असतात. वेगवेगळ्या प्रजातीचे कॅक्टस आहेत. नुसतं एक सेम कॅक्टस नाही आहे. बघा कलिंगडासारखं दिसणारं कॅक्टस सुद्धा इथे आहे. निब्बार असे याचे काटे आहेत. छोटा कॅक्टस घे ना, इकडे ये. कुठे कॅक्टस? पहिले तू इकडे ये. हे बघ एकदम साईडला बघितला आहे मला. हेच वाला छोटा कॅक्टस आहे तो आमच्या छोटे कोकोनी दाखवलेला आहे. दाखव ना अंकी. घे ना मला, हातात दे ना. हातात नाही द्यायचा तो लाग. या बॉटनिकल गार्डनमध्ये अशा इथे ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे बघा. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे असे इथे रेट लावलेले आहेत. या गार्डनमध्ये गौतम बुद्धाची अशी सुबक मूर्तीसुद्धा आहे. पाऊस चालू झाल्यामुळे मला काय गार्डनमध्ये थांबता येणार नाही, कारण की मी छत्री आणि रेनकोट हे दोन्ही पण कॅरी केलेलं नाही आहे. आज मी तिकडे मोर बघायला जाणारच होतो, पण पाऊस चालू झाला आणि म्हणून मी आता इथून बाहेर निघतो आहे. तर आत्ता मी चाललो आहे कुल्लू आय थिंक लल्लू मॉल आहे, त्या मॉलला मी आता चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो. हैदराबाद सिटीचा खूप मोठा असा मॉल आहे, तोही मी तुम्हाला आता एक्सप्लोअर करणार आहे.